तुम्ही कधी असा विचार केलाय का? घर, मुले, ऑफिस या सगळ्या धावपळीत आपण अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. सततची धावपळ, रात्री उशिरापर्यंत जागणं, मुलांच्या भविष्याची चिंता, या सगळ्या रोजच्या ताणतणावावर एक साधासा ध्वनी उपाय असू शकतो का? आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका अद्भुत प्रवासाला निघणार आहोत, जिथे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक न्यूरोसायन्स एकत्र येतात. आपण ओम या प्राचीन ध्वनीमागील विज्ञान समजून घेणार आहोत, जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक मोठी शांतता आणू शकतं. आता साहजिकच तुमच्या मनात विचार येईल, ओम हे तर फक्त एक धार्मिक प्रतीक आहे ना. पण खरंच एका साध्या वाटणाऱ्या शब्दामागे काही वैज्ञानिक पुरावा असू शकतो का, की हा केवळ एक श्रद्धेचा विषय आहे? आधुनिक विज्ञानाने यावर काय शोधून काढलंय हे पाहणं खरोखरच डोळे उघडणारं आहे. चला तर मग थेट विज्ञानाकडेच वळूया. तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल, पण वैद्यकीय संशोधनाने आता हे सिद्ध केलंय की जेव्हा आपण या विशिष्ट ध्वनीचं उच्चारण करतो, तेव्हा आपल्या मेंदूतील तब्बल 84% न्यूरॉन्स एकाच वेळी सक्रिय होतात. विचार करा, हा कोणताही हवेत केलेला दावा नाही, तर वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेला एक अत्यंत आश्चर्यकारक निष्कर्ष आहे. एका आवाजामुळे तुमच्या मेंदूत एवढी मोठी सकारात्मक उलाढाल होते, हे खरोखरच थक्क करणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण हाच उलगडा 5 टप्प्यांत करणार आहोत. आपण पाहणार आहोत ओमचे रहस्य, या ध्वनीचे शरीरशास्त्र, त्याचे न्यूरोसायन्स, मोजता येण्याजोगे आरोग्य फायदे आणि शेवटी तुमच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात याचा योग्य सराव कसा करायचा. सुरुवात करूया पहिल्या भारापासून, ओमचे रहस्य आणि विश्वाची मूळ वारंवारिता. आता ही माहिती बघा, तुमची नक्की झोप उडवेल. जेव्हा नासाने अंतराळात सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे रेकॉर्डिंग करून त्यांचं ध्वनीमध्ये रूपांतर केलं, तेव्हा काय ऐकू आलं माहितीये? त्यातून एक अखंड घुमणारा आवाज ऐकू आला, जो हुबेहूब आपल्या ओमच्या उच्चारणासारखाच होता. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, म्हणजेच जे आपल्या शरीरात आहे तेच या अथांग ब्रह्मांडात आहे. हा आपला प्राचीन सिद्धांत या वैज्ञानिक प्रयोगातून अगदी तंतोतंत खरा ठरताना दिसतो. आणि हे किती भारी आहे बघा. हजारो वर्षांपूर्वी वेद आणि उपनिषदांमध्ये नाद ब्रह्म आणि स्पंद सिद्धांताच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं होतं की हे संपूर्ण विश्व एका स्पंदनातून म्हणजे व्हायब्रेशनमधून निर्माण झालंय. आजची आधुनिक बिग बँग थिअरी आणि क्वांटम फिजिक्सची स्ट्रिंग थिअरी देखील अगदी हेच सांगते की विश्वातील प्रत्येक गोष्ट ही मुळात एका विशिष्ट पातळीवर होणारी स्पंदनेच आहेत. दोन्ही गोष्टी एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत. दुसरा भाग म्हणजे या ध्वनीचे शरीरशास्त्र. हा केवळ एक आवाज नसून चेतनेचा प्रवास कसा आहे ते पाहूया. मांडुक्य उपनिषदात सांगितल्यानुसार अ, उ, म आणि त्यानंतरची शांतता हे केवळ आवाज नाहीत, हा आपल्या चेतनेचा एक संपूर्ण प्रवास आहे. हा ध्वनी छातीतून येतो, जो आपली जागृत अवस्था आहे, म्हणजे आपली रोजची धावपळ. घशातून येतो, जी आपली स्वप्नावस्था आहे. आणि मग कवटीत स्पंदने निर्माण करतो, जी गाढ झोपेची अवस्था आहे. यानंतर जी शांतता येते ना, ती तुरिया म्हणजेच सर्वोच्च चेतनेची अवस्था मानली जाते. एका पालकासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी या शांततेचा अनुभव अत्यंत गरजेचा असतो, नाही का? आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, मंत्रोच्चारणाचे न्यूरोसायन्स. तुम्ही कधी मुलांवर विनाकारण रागवल्यानंतर स्वतःलाच गिल्टी फील केलंय किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्रीची झोप उडाली आहे? मग IIT बॉम्बेच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाकडे लक्ष द्या. fMRI स्कॅनद्वारे हे सिद्ध झालंय की मंत्रोच्चारणादरम्यान मेंदूची लिंबिक सिस्टीम, जी आपल्या भावना आणि भीती नियंत्रित करते, ती शांत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची चिंता, भीती आणि नकारात्मक भावना काही क्षणात थांबतात आणि तुम्हाला सखोल ध्यानाची शांत अवस्था मिळते. हे शरीरात नेमकं कसं घडतं? तर आपल्या शरीरात एक वेगस नर्व असते, जी मेंदूपासून पोटापर्यंत जाणारी सर्वात लांब मज्जातंतू आहे. जेव्हा या मज्जातंतूला ध्वनीच्या स्पंदनांद्वारे चालना मिळते, तेव्हा शरीरातील कॉर्टिसॉल नावाचं तणाव वाढवणारे हार्मोन, जे आपल्या चिडचिडीला कारणीभूत असते, ते वेगाने कमी होते आणि त्याचवेळी शांतता देणारे सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन वाढू लागतात. म्हणूनच या सरावानंतर शरीर आणि मन अगदी हलकं होतं. या प्रक्रियेत आपल्या मेंदूच्या लहरी किंवा ब्रेन वेव्हजमध्येही आमूलाग्र बदल होतो. आपला मेंदू रोजच्या धकाधकीच्या बीटा अवस्थेतून शांत आणि फोकस वाढवणाऱ्या अल्फा आणि थीटा अवस्थेत जातो. याबरोबरच पायनियल ग्लँड, ज्याला प्राचीन साहित्यात तिसरा डोळा म्हटलंय, ती सक्रिय होते. यामुळेच आपली समजून घेण्याची क्षमता, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव वाढतात. आणखी एक कमाल गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही अगदी योग्य पद्धतीने या ध्वनीचं उच्चारण करता, तेव्हा तो नेमक्या 432 हर्ट्झ म्हणजे 432 हर्ट्झ या वारंवारितेवर स्पंदने निर्माण करतो.
ही वारंवारिता खूप खास आहे, कारण निसर्गातील मूलभूत गोष्टी, पाण्याच्या रेणूंची हालचाल आणि अगदी पृथ्वीच्या फिरण्याची गती देखील याच फ्रिक्वेन्सीवर चालते. हा खऱ्या अर्थाने निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होण्याचा एक मार्ग आहे. चौथा भाग, या सगळ्याचे आपल्या शरीरासाठी असलेले मोजता येण्याजोगे आरोग्य फायदे. हे फायदे एखाद्या जादूच्या छडीसारखे आहेत, तेही कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय. मेंदूमधील गाबा पातळी वाढल्याने चिंतेची लक्षणे थेट 40 ते 50% कमी होतात. जर तुमच्या मुलांना एकाग्रतेचा किंवा ADHDचा त्रास असेल तर हा सराव त्यांचा फोकस आश्चर्यकारकपणे सुधारतो. रक्तदाब 10 ते 15 पॉइंट्सने कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचे, डेल्टा लहरींमुळे रात्री गाढ झोप न येण्याची समस्या नैसर्गिकरित्या बरी होते. एका पालकासाठी कुटुंबाची शांत झोप आणि मुलांचा वाढलेला फोकस यापेक्षा उत्तम काय असू शकतं? 5वा आणि शेवटचा भाग, अपेक्षित परिणामांसाठी याची योग्य पद्धत आणि सराव. आता बघा, हा सराव प्रत्यक्षात कसा करायचा ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून पद्मासनात किंवा अगदी खुर्चीवर बसा. नाकाने एक दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर छातीतून अ, घशातून उ आणि कवटीत म असा 7 ते 10 सेकंद जप करा. पुन्हा सुरू करण्यापूर्वी 2 ते 3 सेकंद शांतता राखा. हा सराव केवळ मशीनसारखा किंवा खूप मोठ्या आवाजात करण्याऐवजी पूर्ण शांततेत आणि फील करून करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. माझं तुम्हाला एक साधं चॅलेंज आहे. फक्त 21 दिवसांचं आव्हान. दररोज सूर्योदयाच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी स्वतःसाठी आणि मुलांसाठी केवळ 5 मिनिटे वेळ काढा आणि हा सराव करून पहा. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत, शांततेत आणि हृदयाच्या आरोग्यामध्ये HRV तुम्हाला स्वतःला प्रचंड मोठा बदल जाणवेल. ही 5 मिनिटांची इन्व्हेस्टमेंट तुमच्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य बदलू शकते. ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. जेव्हा पूर्णामधून पूर्ण काढले जाते तेव्हा पूर्ण शिल्लक राहते. या अत्यंत सखोल आणि प्राचीन विचाराने आपण आजच्या या विश्लेषणाचा समारोप करत आहोत. हा ध्वनी केवळ एक उच्चार नाहीये, तर स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा नव्याने शांततेत जोडणारे एक शक्तिशाली दुवा आहे. आपण नेहमी बाहेर शांतता शोधत असतो, पण खरी ताकद आपल्या आतच आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमचे विचार नक्की कमेंट्समध्ये कळवा. हे विश्लेषण तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीसोबत, मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा